नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आता बघा, सरकारने अनेक योजना महिलांसाठी काढलेल्या आहे। त्यामधलीच एक योजना म्हणजे लखपती दीदी योजना। या योजनेतून आता महिलांना 5 लाख रुपये मिळणार आहे। ते कशा प्रकारे मिळणार, त्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार, कोण अपात्र ठरू शकतो, कोण पात्र ठरू शकतो, या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। त्याआधी महिलांनो, जर आमच्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। तर बघा, महिलांना 5 लाख रुपये मिळणार केंद्र सरकारची योजना। या योजनेत आत्ताच तुम्ही महिला अर्ज करा व या 5 लाख तुम्ही मिळवू शकता। आज आपण पाहणार आहोत की देशभरातील राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे महिलांना आता 5 लाख रुपये मिळणार आहेत। नेमके कोणती योजना अंतर्गत हे 5 लाख रुपये मिळतील, यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागतील, याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर बघा, राज्यातील महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी समृद्ध आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून नेहमीच काही ना काही वेगळे योजना राबवत असतात। त्याचमध्ये आता आणखी एक योजना आहे। या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास 1 ते 5 लाख रुपये पर्यंतची मदत मिळू शकते। या योजनेचे नाव आहे लखपती दीदी। या यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, कागदपत्रे कोणते लागतील आणि नेमके आपल्या खात्यावर हे पैसे कसे जमा होतील, या विषयावर आता माहिती बघणार आहोत। तर नीट बघा, ही योजना केव्हापासून सुरू झाली असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला आदेशून भाषण करताना लखपती दीदी योजनेची घोषणा केली। या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते। आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार ही योजना सुरू करण्यात आणलेली आहे। तर बघा, यासाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरू शकतात, यासाठी पात्रता काय आहे बघा। लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेची अटी प्रत्येक राज्यामध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत। तर पात्रतेच्या सामान्य निकष या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात। लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी असावी। त्या महिलाचे उत्पन्न वार्षिक 3 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तर महिलांचे वय 18 ते 50 दरम्यान असावे। मित्रांनो बघा बहिणींनो, या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे। तर बघा महिलांनो, जर तुम्ही या योजनेचा अर्ज करणार असेल तर तुम्हाला या गोष्टीचे पालन करायला लागेल व तुम्ही बचत गटाशी संबंधित असणे तुमचे आवश्यक महत्त्वाचे आहे। तर यासाठी लागणारे कागदपत्र नीट लक्ष देऊन बघा। यासाठी महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत बघा। लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड असणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे। पॅन कार्ड असणे व तुमचा उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे, हे वस्तू असणे अत्यंत महत्त्वाचे आहे व अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हे कागदपत्र असतील तर तुम्हाला या योजनेत तुम्ही बसू शकता व या योजनेचा पैसे व हप्ते 5 लाख पर्यंतची निधी तुम्हाला मिळू शकते। यासाठी महिला कशा होणार लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत। या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही टिप्स दिलेल्या जातील। त्याचबरोबर आर्थिक विषयाची माहिती देण्यासाठी वर्कशॉप, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सर्व्हिसिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते। तर त्याचबरोबर व्यवसायासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्व्हिस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंग बद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाईल। तर यासाठी अर्ज कसा करावा,
लखपती दीदी या योजनेसाठी महिलांना अर्ज कसा करावा, कुठे करावा याची चिंता पडली असेल तर बघा महिलांनो, याचा अर्ज कसा करावा। तर लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल। तर बघा महिलांनो, तुम्हाला स्वतःची मदत गट ही व्यवसाय योजना तयार करावी लागेल। व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडून पाठवण्यात येईल। तर बघा महिलांनो, तुम्हाला कोणता बिझनेस उभा करायचा आहे, कोणती दुकानं खोलायचं आहे, त्या व्यवसायाचा आराखडा आखला पाहिजे व तो आराखडा बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडून पाठवण्यात येईल, तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकते। या अर्जाची छाननी करून आणि पुनर्मुखी केली जाईल। सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेसाठी पात्र होतील। तर यासाठी एकूण 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची मोठी घोषणा आहे। यामध्ये टोटल 3 कोटी महिलांना या योजनेतून पैसे द्यायचे सरकारने मोठे ठामपणे निर्णय घेतलेला आहे। तर बघा महिलांनो, जर तुम्हाला लखपती व्हायचं असेल, तुम्हाला स्वतःवरच्या पायावर स्वतःचा बिझनेस उभा करायचा असेल, यासाठी सरकार आता तुम्हाला बिनव्याजी 5 लाख पर्यंतची मदत देणार आहे। त्यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे, कोण पात्र ठरू शकते, कोण अपात्र ठरू शकते, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करा। तर महिलांनो, लवकरात लवकर हा अर्ज करा आणि तुम्ही लखपती दीदी या योजनेचा लाभ घ्या आणि 5 लाख पर्यंतचे बिनव्याजी पैसे तुम्ही मिळवा। तर असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी, अशा सरकारी नवनवीन योजना पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद महिलांनो।